माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येत जात राहते. सुखादुःखाच्या या लपंडावामध्ये माणूस कधी जिंकतो तर कधी हरतो. आणि अशा वेळी कोण आपले कोण परके हे निश्चितच माणसाला कळत असते. जे आपले रक्ताचे असतात, स्वतःचे असतात किंवा ज्यांना आपण जन्म देतो तेही दुःखात सहभागी होत नाहीत किंवा साथ देत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. आणि जे आपले कोणीच नसतात, परके असतात, रक्ताचे नातेही नसतात, फक्त आपले मैत्रीचे नाते असतात किंवा शेजारी पाजारी जे लोक असतात, ते अशा वेळी धावून येतात आणि आपल्याला ते मदत करत असतात. खरे तर माणसाचा स्वभाव हा अतिशय चांगला असला पाहिजे. माणूस हा निगर्वी असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये ईर्ष्या, लोभ, हेवा, दावा, स्वार्थ आणि परकेपणा नसावा. अहंकाराने आणि क्रोधाने माणूस स्वतःच्या आयुष्याला नष्ट करत असतो. जसा लोखंडाला लागलेला जंग त्या लोखंडालाच खाऊन टाकत असतो, तसं अहंकार आणि आळस आणि क्रोध हा माणसाला नेस्तनाबूत करत असतो. हे माणसाला कळतही नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आणि म्हणून जगत असताना सर्वांशी प्रेमाने राहा, सगळ्यांशी हसत खेळत राहा, इतरांचे दुःख आपले दुःख माना, त्यांना दुःखामध्ये मदत करा. हाच खरा जीवन जगण्याचा मार्ग आहे. मानवतावादी बनून, समतावादी बनून आणि परोपकारी वृत्ती ठेवून आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळवू शकतो, सुख समाधान हे आपण मिळवू शकतो. परंतु अनेक माणसांना, अनेक व्यक्तींना हे कळत नाही की जन्म आहे तर मृत्यू आहेच. आपण एक दिवस या जगातून नष्ट होऊ. जसं या पृथ्वीवर जे जे काही निर्माण झालेलं आहे ते एक दिवस नष्ट होत असते, तसंच आपणही मानव प्राणी आहोत. इतर प्राण्यांप्रमाणे आपण सुद्धा एक दिवस नष्ट होणार आहोत. आणि म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सत्कर्म करा, चांगले कर्म करा आणि मानवतावादाने आपल्या जीवनाचा प्रवास हा अंतिम श्वासापर्यंत न्या. बस हीच माझी सगळ्यांना आग्रहाची नम्र विनंती आहे.